नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात अगदी अशा साध्याशा कामापासून झालेली आहे. मध्यमवर्गीय परिवारातील गृहिणी मी आणि माझी जी लाईफस्टाईल आहे तर ती अगदी साधीशी लाईफस्टाईल आहे. मध्यमवर्गीय परिवारातील जे रुटीन असतं, जे कामं असतात तर तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करत असते. कारण बघा, ज्या गृहिणी असतात तर त्यांची जी लाईफस्टाईल आहे तर ती अगदी साधीशी असते. तेच घर, घरातले तेच कामं आणि घराच्या अवतीभोवतीच विळखा घातलेलं त्यांचं जीवन. तर अशी जी गृहिणींची लाईफस्टाईल आहे तर ती असते. किंवा दुसरीकडे आपण असंसुद्धा म्हणू शकतो की गृहिणी, हाऊसवाईफ, होममेकर अशा बऱ्याचशा नावाने आपण गृहिणींना ओळखतो. तर मुळातच जी गृहिणी आहे तर ती एक अशी विवाहित स्त्री जी स्वतःच्या घराची, कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. ती घराबाहेर नोकरी करत नाही, पैसेही कमवत नाही, तरीही पण घरासाठी तिचे योगदान महत्त्वाचे, मोलाचे असते. कारण ती स्वयंपाक बनवून तुमच्यासाठी जेवण तयार करते, घराची स्वच्छता करते, मुलांचे संगोपन करते, मुलांमध्ये संस्कार घडवते, घरातील वृद्धांची जबाबदारी सांभाळते आणि म्हणूनच तिला होममेकर म्हणजेच घर व्यवस्थापक म्हणून सुद्धा ओळखले जाते. एकंदरीत गृहिणी नावाची जी व्यक्ती आहे तर ती एक अशी स्त्री आहे की जी तिचे घर आणि कुटुंब अगदी व्यवस्थितपणे आणि जबाबदारीने सांभाळते. पण तिच्या या कामाची जाणीव मात्र कोणालाच नसते. बऱ्याच वेळा असंच होतं ना की इतके कामं करूनसुद्धा, दिवसभर घर सांभाळूनसुद्धा आपल्या या कामाची जी जाणीव आहे तर ती खरंच कोणाला राहत नाही. आणि कधीकधी असं एक वाक्य ऐकायला मिळतं की घरी बसून तू करतेस तरी काय? तुला काय कामं असतात? घरच्या घरी राहायचं, 4 कामं करायचं आणि मग दिवसभर आरामच आराम. कधीकधी असे वाक्य तुम्हालासुद्धा ऐकायला मिळत असतील. पण खरं सांगायचं तर गृहिणींची सकाळपासनं संध्याकाळपर्यंतची जी दिनचर्या असते तर ती सगळी कामातच जाते. घरकाम आणि घरातल्या कामांचं तेच रडाळ, मुलांना सांभाळणं, हे ते, तर हेच तिचं चालू असतं दिवसभर. पण या कामाची खरंच कधीच कोणाला ना जाणीव नसते. तर चला असो, या विषयावर ना आपण कधीतरी नंतर निवांत बोलूयात. कारण हा विषय असा आहे की यावर किती जरी बोललं तरी तो विषय संपणार नाही. म्हणून मग एखाद स्पेशल व्हिडिओ याच विषयावरती मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करणार. तर चला आपल्या मेन व्हिडिओच्या विषयाकडे वळूयात. तर दुपारच्या वेळेला ना थोडेसे गहू मी स्वच्छ करायला काढलेले होते. म्हणजे 3-3:30 वाजतापासून या कामांना मी सुरुवात केली. कारण हे कामं असे आहेत की जे आपले मेन घरकामं आहेत तर त्यांच्या काउंटिंगमध्ये हे कामं येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, सकाळी जे मेन कामांची धावपळ असते तर याच्यामध्ये सुद्धा आपण हे कामं काढू शकत नाही. तर म्हणून मग दुपारच्या वेळेपासून हे जे कामं आहेत तर ते मी करायला घेते. तर 3-3:30 वाजेच्या दरम्यान जे गहू आहेत तर ते मी स्वच्छ करायला घेतले. कारण ना कणिक डब्यामध्ये अगदी थोडीशीच होती. आणि बघा, कधी कोणी पाहुणे आले, काही आले तर जी सगळी साधनसुविधा आहे तर ती अगदी रेडी असलेली बरी असते. किंवा मग रोज रोज टिफिनसुद्धा जातो तर टिफिनवरही भाजी पोळीच जाते. तर त्यामुळे म्हटलं आधी ना गहू स्वच्छ करून घेते आणि ते दळून मला आणायचे होते. तर गहू स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर ना कपडे, जे प्रेसचे कपडे आहेत तर ते सुद्धा खूप सारे जमा झालेले होते. सध्याच्या याच्यामध्ये ना कपडे प्रेस करायला काही वेळ मिळाला नाही आणि जे कपडे आहेत तर ते मी घरीच प्रेस करते. खूप कमी अशी वेळ असते की जे प्रेसचे म्हणजे कपडे आहेत तर ते मी प्रेसला बाहेर देणार. माझ्याच्याने जसं जसं जमेल तसे कपडे मी ना प्रेस करत जाते. पण यावेळेला ना बरेच दिवस झाले मी कपडे काही प्रेस करायला काढलेले नव्हते. कारण हा जो आठवडा आहे तर तो थोडासा बिझीच होता. त्यामुळे मग या आठवड्यामध्ये वेळ काही मिळाला नाही. तर म्हणून म्हटलं की कपडे आता जितके होतील तितके करून घेते. आणि समोर कपडे तुम्ही बघू शकत असाल, इतके सगळे कपडे आहेत. तर त्यातले मेन जे शर्ट आहे, म्हणजे जे शर्ट आहेत तर ते सगळे मी प्रेस करून घेतले. तितक्यातच हे सुद्धा आलेले होते. तर यांना लावलं मी पॅन्ट प्रेस करायला. तर बघू आता ते किती करतात, काय करतात. त्यानंतर मग मी दिवावात वगैरे करून, म्हणजे सायंकाळचे आपले जे कामं असतात तर ते करायला घेतले. कारण सायंकाळच्या कामांमध्ये सुद्धा भांडे जमवणं, सायंकाळचं झाडत काढणं, कपडे घडी करणं, दिवावात, वाचन, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या सगळ्या आटोपल्या. तितक्यातच ना माझं एक पार्सल आलेलं. तर ही सनस्क्रीन मी मागवलेली होती. डॉक्टर शेडची सनस्क्रीन आहे आणि बऱ्याच दिवसापासनं ही जी सनस्क्रीन आहे तर ती मी वापरत आहे. आणि याचा स्पेशली फायदा म्हणजे बघा, एकतर उन्हापासून आपल्याला प्रोटेक्ट करतंच, पण माझ्या चेहऱ्यावर ना म्हणजे बरेचसे पिगमेंटेशन आहेत.
तर पिगमेंटेशनसुद्धा याच्याने कमी होतात. तर म्हणून मग सध्या तरी सनस्क्रीनमध्ये ना हीच सनस्क्रीन मी वापरत आहे आणि खूप छान आहे, बेस्ट आहे. म्हणजे स्किन केअर सध्या माझं सगळं बंद आहे, पण तरीसुद्धा जे पिगमेंटेशन आहे तर ते खूप असे लाईट झालेले याच्याने. तर त्यामुळे सध्या तरी ना ही जी सनस्क्रीन आहे तर ती मला बेस्ट वाटते. तर 2चा पॅक हा मला रिसीव्ह झालेला आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. आता बघा गरमी इतकी म्हणजे इतकं गरम होतं आहे की साधा स्वयंपाक बनवायलासुद्धा कंटाळा येतो आणि त्यातल्या त्यात 3-4 दिवसापासून किट्टूची फरमाईश होती की वांग्याचं भरीत आणि भाकरी खायची म्हणून. बऱ्याच दिवसाचं तिचं चालू होतं की भाकरी नाही बनवत, तू भाकरी नाही बनवत, कारण तिला ज्या भाकरी आहेत तर त्या आणि वांग्याचं भरीत आवडतं. तर म्हणून मग म्हटलं की वांगे मी या आठवड्याला आणलेले होते, तर छान मोठे होते वांगे. तर म्हटलं चला आज ना मस्त छान भरीत बनवूयात. आणि ज्वारीच्या आणि बाजरीच्या ज्या मिक्स पिठाच्या भाकरी असतात, म्हणजे ज्वारीचं आणि बाजरीचं जे पीठ आहे तर ते एकत्रच मी दळून आणते. म्हणजे ज्वारी आणि बाजरी एकत्रच दळून आणते, म्हणजे ते मिक्स जे पीठ आहे तर ते तयार होतं. तर तेच मी इथे आज त्यांच्याच भाकरी बनवणार आहे. तर हे पीठ भिजवताना बघा त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते आणि सोबतच गरम पाण्याने भिजवते. भाकरी बनवण्यात काही मी तेवढी पारंगत नाही, मला भाकरी ना म्हणजे व्यवस्थित बनवताच येत नाही, पण तरीसुद्धा मुलांना आवडतात, मलासुद्धा आवडतात, म्हणून मग भाकरी ज्या आहेत तर त्या मी माझ्या पद्धतीने बनवते. तर पीठ भिजवून ठेवलं आणि थोडंसं पीठ सेट होत आहे तोपर्यंत जे वांगे आहेत तर ते छान असे भाजले गेलेले. वांगे भाजण्यासाठी ना हा एक तवा आहे माझ्याकडे, त्यामध्ये ना छान असे छोटे छोटे छिद्र आहेत. तर 1 किलो 1.5 किलोच्या जवळपास वांगे ना त्यामध्ये आरामात भाजता येतात. आणि डायरेक्ट जेव्हा आपण फ्लेमवर भाजतो तर त्यावेळेला बघा एकच वांगा आपण भाजू शकतो, पण या तव्यामध्ये ना छान असे 1-1.5 किलो जे वांगे आहेत तर ते मस्त असे भाजल्या जातात आणि छान भाजतात. जळतसुद्धा नाही, खूप छान आहे तो तवा, लोकल शॉपमधूनच तो घेतलेला होता. तर वांगे छान असे शिजले होते आणि तोपर्यंत म्हटलं जे भरीत आहे तर ते छान असं फोडणी करून घेते. वांग्याचं भरीत जेव्हा आपण फोडणी करतो तर त्यावेळेला बघा त्यामध्ये ना लसणच्या ज्या किरल्या असतात, एकतर लसणचा जो पाला असतो तर त्याच्याने फोडणी करायची, किंवा मग जर ते नसेल तर लसणच्या ज्या किरल्या असतात तर त्याच्या कूट करून छान अशी फोडणी करून घ्यायची. तर मस्त छान असं भरीत फोडणी करून घेतलं आणि पूर्ण काही शूट केलेलं नाही, कारण तितक्यातच माझ्या नंदेचा फोन आलेला. तर त्यांच्यासोबत बोलता बोलताच बघा जे भरीत आहे तर ते मी फोडणी करून घेतलं. तर ते पूर्ण काही शूट झालेलं नाही. तर भरीत मस्त फोडणी करून घेतलं आणि त्यानंतर ज्या ज्वारीच्या भाकरी आहेत, म्हणजे ज्वारी आणि बाजरी, तर यांच्या ज्या भाकरी आहेत तर त्या मी मस्त छान अशा इथे बनवायला घेतल्या. बरेच लोक बघा मस्त हातावर ना भाकरी बनवतात, पण मला हातावर बनवता येत नाही, त्यामुळे मग कोरपाटवरच जे हाताने असं पसरवतात तर तशा पद्धतीने मी पसरवून घेते. मस्त छान असं जे जेवण आहे तर ते बनवून तयार झालं आणि इतकं बनवताच इतकं गरम व्हायला लागलं की मी आधी सगळा स्वयंपाक बनवून ना अंघोळीला गेली, कारण 10-12 भाकरी बनवायच्या आणि सोबतच इतका सगळा म्हणजे स्वयंपाक कमीच असतो 4-5 लोकांच्या हिशोबाने आणि मेनूसुद्धा जास्त नाही, पण ज्या भाकरी आहेत तर त्याच बनवायला ना इतका कंटाळा येतो आणि इतकं गरम व्हायला लागलं की मी ना स्वयंपाक बनवून आधी अंघोळीला गेली, अंघोळ करून आली आणि तोपर्यंत सानूने इथे जेवणाची तयारी करून ठेवलेली होती. जेवणाची मंडळीसुद्धा सगळी सज्ज होती. इतक्या गरमीमध्ये हा असा सगळा स्वयंपाक बनवला, पण सगळ्यांनी प्रेमाने खाल्लं तर याच गोष्टीचा आनंद जास्त असतो. सगळं जेवण आटोपलं आणि त्यानंतर मग रात्रीचा थोडासा जो गॅस ओठा आहे तर तो स्वच्छ करून घेतला. थोडासा म्हणजे गॅस ओठाना अगदी रात्रीचा चक्कच करून घ्यायचा, स्वच्छ करून घ्यायचा अगदी. भांडे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले, कारण सकाळी सकाळी मग पुन्हा आणखी टिफिन वगैरे असतो, तर त्यामुळे मग सगळं नीटनेटकं करून ठेवलेलं बरं असतं. त्यानंतर मगाशी जे गहू मी स्वच्छ केलेले होते तर ते सुद्धा दळून आलेले होते. तर जे पीठ आहे तर ते सुद्धा डब्यामध्ये भरून ठेवून देते, कारण सकाळी मग पुन्हा म्हणजे दुसऱ्या दिवशीची जी सकाळ आहे तर ती ऑलरेडी ना इतकी हेक्टिक असते, कारण सगळ्या गोष्टी सांभाळता आणि सकाळचे जे घरकाम आहे तर ते करताच कितीतरी उशीर होतो. तर त्यामुळे माझ्याच्याने ना रात्री जितकं जमेल तितके जे कामं आहेत तर ते मी आटोपून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे सकाळ जी आहे तर ती जितकी पीसफुल होईल तितकी मी ठेवण्याचा प्रयत्न करते.
तर जे दळण होतं तर ते छान असं डब्यामध्ये भरून घेतलं. आणि बघा, जेव्हाही आपण दळण वगैरे दळून आणतो ना, तर त्याला थोडी वेळ ना असं उघडं ठेवायचं. म्हणजे जी पिशवी आहे तर ती थोडी वेळ खुली ठेवायची. कारण जेव्हा आपण ते सगळं पॅक ठेवतो ना, तर ती गॅस बाहेर निघत नाही आणि त्यामुळे मग पोळ्या काही व्यवस्थित होत नाही. म्हणून मग दळण दळून आणल्याच्या नंतर जी पिशवी आहे तर ती थोडी वेळ अशी खुली राहू द्यायची आणि दळण थंड झालं की त्यानंतर मग ते डब्यामध्ये भरायचं. सगळं आटोपलं आणि त्यानंतर प्रेसचे कपडे ठेवायचे होते. तर जितके कपडे मी काढलेले होते त्यापैकी यांचे शर्ट आणि यांचे पॅन्टच फक्त प्रेस करून झालेले. बाकीचे जे माझे ड्रेस होते, मुलांचे कपडे होते, तर ते काही झालेले नाही. कारण मी जसं की तुम्हाला सांगितलं, सायंकाळचे ऑलरेडी इतके सारे कामं असतात. तर त्या कामांच्या मधामध्ये समतोल करून, बॅलन्स करून हे जे कामं आहेत तर ते मी करायला घेते. तर इथे जितके कपडे तुम्हाला दिसत आहेत तर ते तितके सगळे कपडे जे आहेत तर ते आज प्रेस झालेले. शर्ट सगळे मी करून घेतले आणि पॅन्ट यांनी प्रेस करून दिलेले. तर ते सगळे कपडेसुद्धा ठेवायचे होते. कारण पुरुष लोकांचं असं असतं की जे कपडे हातामध्ये आले ते कपडे ते त्यांच्या ड्युटीवर घालून जातात. म्हणून मग सगळे कपडे व्यवस्थित ठेवलेले बरे असतात. नाही तर मग सकाळी इकडे आपली स्वयंपाकाची घाई असते आणि त्यांचं हे नाही दिसत आहे, ते नाही दिसत आहे, असं काहीच चालू असतं. तर म्हणून मग सगळे कपडेसुद्धा व्यवस्थित ठेवते आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.